कधी कधी आपल्याला वाटतं की अभ्यासासाठी शांत वेळ मिळाला पाहिजे, एक दिवस पूर्ण फक्त अभ्यासासाठी मिळाला पाहिजे, मग आपण मन लावून अभ्यास करू. पण खरं सांगायचं तर प्रत्येकाला असं परफेक्ट दिवस मिळतोच असं नाही. माझ्यासारख्या घर आणि अभ्यास दोन्ही सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी तर दिवसाची सुरुवातच अनेक जबाबदाऱ्यापासून होते. सकाळी घरची कामं, स्वयंपाक, घर आवरणं, बाकीची कामं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वतःसाठी अभ्यासाचा वेळ शोधावा लागतो. कधी कधी खरंच वाटतं आज अभ्यास करणं राहू द्यावं. मग परत स्वतःलाच प्रश्न विचारतो, जर आज अभ्यास नाही केला तर पुन्हा कधी करायचा? रोजचा दिवस तर सेमच आहे, रोजच्या जबाबदाऱ्या तर सेमच आहेत. म्हणून कितीही काम असलं तरी दिवसातून थोडा वेळ माझ्या अभ्यासासाठी काढण्याचा प्रयत्न करते, कारण माझं ध्येय माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा एखादं ध्येय ठरवतो ना, तेव्हा फक्त मोटिवेशन पुरेसं नसतं. मोटिवेशन काही दिवस असतं, पण कन्सिस्टन्सी ही आपल्याला पुढे घेऊन जाते. काही दिवस खूप छान अभ्यास होतो, काही दिवस अगदी थोडाच होतो, कधी मन लागत नाही, कधी 2-3 तासच मिळतात, तर कधी घरच्या कामामुळे 1 ताससुद्धा नीट मिळत नाही. पण आता मला एक गोष्ट समजली आहे, थोडा अभ्यास होणं हे न अभ्यास होण्यापेक्षा चांगलंच आहे. काही न करण्यापेक्षा काहीतरी केलं हे त्यापेक्षा बेटरच आहे. म्हणून आज किती तास अभ्यास झाला यापेक्षा आज मी माझ्या ध्येयासाठी काही केलं आहे का हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. घरची कामं करत असताना कधी कधी मनात खूप विचार सुरू असतात. अभ्यास कधी पूर्ण होणार? सगळं सिलेबस कधी पूर्ण वेळेत होईल का? मी जे ठरवलं आहे, सिलेबस शेड्यूल ठरवलं आहे त्याप्रमाणे माझा सिलेबस कंप्लीट होईल का? असे बरेच क्वेश्चन मनात येतात. पण मग स्वतःलाच सांगते, सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मिळणं गरजेचं नाही. आज फक्त एक पुढं पाऊल टाकायचा. मला वाटतं प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. कुणाला पूर्ण दिवस अभ्यासाला मिळतो, कुणाला जॉब सांभाळून अभ्यास करावा लागतो, तर कुणाला घर, मुलं सांभाळून अभ्यास करावा लागतो. पण परिस्थिती कोणतीही असो, आपण आपल्या परिस्थितीनुसार बेस्ट देण्याचा प्रयत्न केला तेही खूप मोठं आहे. माझ्यासाठी अभ्यास म्हणजे फक्त एक एक्झामची तयारी नाही, तर अभ्यास करताना मला स्वतःमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. कारण मला माहीत आहे की मी माझ्यासाठी काहीतरी करत आहे. कदाचित माझा प्रोग्रेस खूप स्लो आहे, कदाचित इतर लोक माझ्यापेक्षा जास्त तास अभ्यास करत असतील, पण माझी जर्नी माझी आहे. मला कोणाशीही कम्पेअर करायचं नाही, कोणाशीही रेस करायचं नाही. मला फक्त कालच्यापेक्षा आज बेटर व्हायचं आहे. कधी घरची कामं करताना अभ्यासाचं टॉपिक मनात रिवाईज करते, कधी काम लवकर संपवून थोडा वेळ अभ्यासाला देते, आणि जेव्हा शेवटी पुस्तक समोर घेऊन बसते ना, तेव्हा मनात एक वेगळंच समाधान असतं. कारण त्या काही मिनिटासाठी का होईना मी माझ्या ध्येयासाठी वेळ काढलेला असतो. आणि मला वाटतं आपण मोठ्या गोष्टी करण्यासाठी नेहमी मोठा वेळ शोधत असतो, पण खरं मोठी स्वप्न ही छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच पूर्ण होतात. दररोज 1 तास, दररोज 2 तास, दररोज काही पेजेस, काही क्वेश्चन, काही रिव्हिजन, हे सगळं मिळूनच एक दिवस खूप मोठा रिझल्ट तयार करणार आहेत. म्हणून जर तुम्हीही सध्या तुमच्या आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, तर स्वतःला दोष देऊ नका. तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढाच सुरुवात करा. परफेक्ट परिस्थितीची वाट पाहू नका, कारण परफेक्ट वेळ कदाचित कधीच येणार नाही. आपल्यालाच आपल्या वेळेतून वेळ निर्माण करावा लागतो. आणि हो, कधी एखादा दिवस खराब गेला, अभ्यास झाला नाही, रुटीन बिघडलं, तर स्वतःवर राग करू नका. एक खराब दिवस म्हणजे तुमची पूर्ण जर्नी खराब झाली असं नाही. पुढचा दिवस पुन्हा सुरू करता येतो, पुन्हा पुस्तक उघडता येतं, पुन्हा सुरुवात करता येते. माझ्यासाठीही हा प्रवास तसाच आहे. मी अजून शिकते आहे, माझा रुटीन सुधारते आहे, घर आणि अभ्यास याच्यातील बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. कधी जमतं, कधी अजिबात जमत नाही, पण एक गोष्ट मात्र सोडायची नाही, ते म्हणजे प्रयत्न. कारण कदाचित आजचे हे छोटे छोटे प्रयत्न उद्या आपल्यासाठी मोठा आयुष्यात बदल घडवून आणत असतात. म्हणून आजचा दिवस किती प्रोडक्टिव्ह होता यापेक्षा आज मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकलं का? जर त्याचं उत्तर हो असेल तर आजचा दिवस वाया गेलेला नाही. आणि शेवटी एवढंच सांगायचं आहे, आपल्या जबाबदाऱ्या कितीही असल्या तरी स्वतःसाठी, आपल्या स्वप्नासाठी थोडा तरी वेळ नक्की काढा. कारण स्वप्न फक्त पाहायची नसतात, ती पूर्ण करण्यासाठी रोज थोडं थोडं काम करायचं असतं. आज थोडं कमी झालं तरी चालेल, पण थांबायचं नाही. हळूहळू का होईना पण स्वतःसाठी पुढे जायचं. आणि कदाचित आज याच छोट्या सुरुवातीपासून एक दिवस आपली मोठी गोष्ट तयार होईल. प्रत्येक दिवस आपल्या मनासारखाच असेल असं नाही. कधी घरची कामं जास्त असतात, कधी अभ्यासासाठी वेळ मिळत नसतो, आणि कधी दिवसभराच्या धावपळीनंतर पुस्तक उघडण्याचीही इच्छा होत नाही. पण तरीही आपल्या स्वप्नासाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. माझ्यासाठीही घर आणि अभ्यास दोन्ही सांभाळणं सोपं नाही.
घरची कामं करत असताना कधी अभ्यासाचा विचार मनात येतो आणि अभ्यासाला बसल्यावर घरची कामं आठवतात. पण जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात अभ्यास करायचा. कधी 2 तास होईल, कधी 1 तास होईल, कधी काही मिनिटेच होईल, पण त्या काही मिनिटाचाही उपयोग आपण करायला पाहिजे. कारण ध्येय मोठं एक दिवसात पूर्ण होत नाही. रोज केलेले छोटे छोटे प्रयत्नच आपल्याला एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. आपली परिस्थिती इतरांपेक्षा वेगळी असू शकते, आपला प्रवासही वेगळा असू शकतो. म्हणून कोणाशीही तुलना न करता फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज बेटर होण्याचा प्रयत्न करायचा. घरची कामं असतील, जबाबदाऱ्या असतील, पण आपल्या स्वप्नासाठी आपल्या मनात जागा कायम ठेवायची. हळूहळू का होईना पण स्वतःसाठी पुढे जायचं. आजचा छोटासा प्रयत्न कदाचित उद्याचा मोठा बदल घडेल. म्हणून थांबायचं, फक्त रोज एक छोटं पाऊल पुढे टाकत राहायचं. कधी कधी आपल्याला मोठ्या मोटिवेशनची गरज नसते, फक्त स्वतःला एवढंच सांगायचं असतं, आज थोडंसं करूया, एक पेज करूया, एक टॉपिक करूया, 1 तास करूया, एक छोटं काम करूया आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एक छोटं पाऊल पुढे टाकायचं. असं करत करत कधीतरी आपण मागे वळून पाहिलं तर आपल्याला जाणवतं की आपण खूप पुढे आलो आहोत. आपली जर्नी वेल ट्रॅकवर जात आहे. हळूहळू का होईना पण पुढे जायचं राहायचं. थोडं थोडं का होईना पण स्वतःसाठी जगायचं आणि कितीही वेळ लागला तरी स्वतःची स्वप्न सोडायची नाहीत.